तर बघा काय माहिती आहे, काय शासन निर्णय झालेला आहे. राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या अहवाल खंड 2 मधील शिफारसीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतन स्तर विषयक वेतन निश्चिती संबंधी स्पष्टीकरण. राज्य वेतन सुधारणा समिती 2017 अहवालातील वेतन श्रेणीविषयक शिफारसीवर त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग वेपूर 11-21-13-2-2023 रोजी निर्गमित करण्यात आले. यामध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारसी शासनाने मान्य करून एकूण 104 संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहे. त्या अनुषंगाने संदर्भ शासनाने 2 अन्वये ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदामध्ये लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी व विस्तार अधिकारी या संवर्गांना संदर्भ शासन निर्णय क्रमांक 1 मधील सुधारित वेतन श्रेणीविषयक व अनुषंगिक शिफारसी लागू करण्यात आल्या. संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन परिपत्रकाने वित्त विभागाकडून वेतन स्तर विषयक वेतन निश्चिती संबंधी स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर स्पष्टीकरणात्मक सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी व विस्तार अधिकारी या सर्वांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे शासन परिपत्रक प्रस्तुत करण्यात येत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 248च्या परंतुकानुसार अनुदेय असलेल्या अधिकारानुसार वित्त विभाग शासन परिपत्रक 22 फेब्रुवारी 2024 राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी व विस्तार अधिकारी या संवर्गाने योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.